नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम या गाण्याप्रमाणेच मित्राला पार्टी दिली आणि दारू पार्टीत रॅपर सॉन्ग कोण चांगला गातो याची चर्चा झाली। मात्र त्यांच्या रॅपर सॉन्गला तिघांनी विरोध केल्याने नशेतील तरुणांचा युगो जागा झाला। विरोध करणाऱ्या तिघांवर 10 जणांनी आधी लाताबुक्क्यांनी मारहाण केली, नंतर भर पावसात घराबाहेर आणून एकावर चाकूने सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलाय। छत्रपती संभाजीनगरमधून एका क्षुल्लक कारणातून मित्रांनीच मित्राच्या अंगावर चाकूचे सपासप वार करत त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडलाय। मात्र या खुनी घटनेमागचं कारण मात्र अगदी क्षुल्लक असले तरी या तरुणांच्या विचारातील बालिशपणा अजून सज्ञान झाल्याचं दिसत नव्हतं। शनिवारच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबईहून बऱ्याच दिवसांनी अजय उर्फ कमलेश भोतकर वय 19 हा तरुण आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता। त्याच्या वेलकमसाठी जंगी पार्टी ठेवली गेली। त्यासाठी त्याचे सगळे जुन्या मित्रांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 20 मित्र एका मित्राच्या रूमवर जमा झाले। यातील काही जण पार्टीच्या नियोजनामध्ये लागली तर काही जण दारूची पेक पेत होते। अशातच एका मित्राने सगळ्यात चांगला रॅपर सॉन्ग कोण गातो हा विषय मांडला। सगळ्या मित्रांनी आपापली मते मांडली, पण या रॅप सिंगरची चर्चा अधिक झाल्याने जो तो आपल्या आवडीच्या सिंगरचं नाव पुढे आणत होता। मात्र अशातच काही दारूची पेक जास्त झाल्याने 2-3 मित्रांनी आमच्या रॅपर सिंगरच्या मागे कोण आहे ते आमच्या मागे या आणि विरोधात कोण आहे ते बाजूला बसा असं बोलल्याने 3 जण त्याच्या विरोधात गेले तर 10 जण त्याच्या बाजूने गेले। यानंतर या चर्चेने जोर धरला, त्यामुळे 10 जणांचा युगो दुखावला गेला। त्यांनी मैत्रीतील नातं विसरून थेट हाणामारीवर उतरले। त्यामुळे पार्टीच्या ठिकाणी एन्जॉय ऐवजी हाणामारी सुरू झाली। ही हाणामारी एवढ्यावरच थांबली नाही तर या 10 जणांनी मिळून तिघांना रूम बाहेर आणून भर पावसामध्ये लाताबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली। यातील एका मित्राने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला आणि आमच्या इथे येऊन मस्ती करता का म्हणत एकावर चाकूने वार केला। त्याला वाचवण्यासाठी शेखर उर्फ पिया लहाने मध्ये पडला। त्यावेळी नशेत धुंद असणाऱ्या 4-5 तरुणांनी शेखरवर प्राणघातक हल्ला चढवला, ज्यामध्ये एकाने चाकूचे सपासप वार केले तर हे वार मानेच्या खोलवर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या हाणामारीमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। ज्यावेळी ही हाणामारी थांबली तेव्हा सगळ्यांना मित्रांची मैत्री जागी झाली व तेव्हा वेळ निघून गेली होती तर काळाने आपला डाव साधला होता। वेदांत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत यातील सुमारे 8 आरोपींना काही वेळातच अटक केली। खरं तर हे सगळे मित्र केवळ एन्जॉय करायला एका ठिकाणी जमले होते आणि सगळेही 20 वर्षाच्या आतील तरुण आहेत। मात्र पार्टीतील दारूने जवळच्या मित्राचाच बळी घेतला आहे।